विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। चला सोडूया स्वाध्याय 1.5। पहिलं उदाहरण वाचूया। 2,02,000 याला अंकात लिहिल्यास ते पुढील पैकी असेल। म्हणजेच 2,02,000 लाख म्हटलं की किती अंकी असते बघा। एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष। म्हणजे हे 2 लाख झाले। एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष। 2 लाख आणि 2,000। 2,02,000 अशी संख्या बनते। बरोबर आहे का? बघा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष। 2 लक्ष 2,000। पर्याय बघूया कुठे आहे। पर्याय क्रमांक आहे सी। सी पर्याय हे उत्तर बरोबर। चला दुसरं उदाहरण सोडू। दुसरं उदाहरण म्हणजे बघा 5, 4, 3, 8, 2, 3। तर ही संख्या काही असेल ते, म्हणजेच 5,43,823 असं होईल। या संख्येतील 3च्या स्थानिक किमतीतील फरक। तुम्हाला मग आधी सांगितलं फरक म्हणजे वजाबाकी। 3 कुठे कुठे आहे बघा। 3 हे आहे आणि 3 हे आहे। यांची स्थानिक किमती बघूया। एकक, दशक, शतक, हजार याची किंमत होणार आहे 3,000 आणि या 3ची किंमत होणार आहे एकक स्थानी असल्यामुळे फक्त 3। आणि नंतर आपल्याला फरक म्हटल्यानंतर काय करायचं आहे? वजाबाकी। चला नेहमीप्रमाणे तशीच वजाबाकी करूया। इथला हातचा इथे, तुम्ही याचप्रमाणे वजाबाकी करत असता तशीच अगदी। 10तून 3 गेले 7 राहिले। 9,900 9,900 2,997। आणि पर्याय आहे बघा, याचा पर्याय करेक्ट। पर्याय क्रमांक ए। कोणता आलं उत्तर? पर्याय क्रमांक ए। तिसरं गणित सोडूया लगेच। 4, 7, 5, 6, 9 म्हणजेच 47,569। या संख्येतील दशसहस्त्र म्हणजेच 10,000 स्थानचा अंक कोणता? 10,000 म्हणजे एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार म्हणजे 10,000। सांगा कोणता पर्याय अंक आला मग? 10,000 स्थानाचा अंक कोणता? सांगा। हे आहे 10,000 स्थानचा एकक, दशक, शतक, हजार, हजार स्थानचा आणि हे 10,000 स्थानचा। म्हणून पर्याय किती आलं बघा। पर्याय कोणता आला बघूया। पर्याय क्रमांक आहे सी आणि सी हे उत्तर आलं आपलं। पर्याय क्रमांक सी। चला त्यानंतर
सोडूया उदाहरण चौथं बघूया. 1 2 3 4 5 44,444. वाचू. 44,444 या संख्येतील दशक स्थानाच्या व सहस्त्र स्थानाच्या, बघा हे दोन्ही स्थान सांगू आपण. दशक स्थान म्हणजे एकक दशक, हे एक, व सहस्त्र म्हणजे हजार स्थानाच्या, सहस्त्र म्हणजे हजार स्थानच्या, हजार स्थान म्हणजे बघूया एकक दशक शतक हजार, हजार स्थानच्या दोन संख्या. जर इथपर्यंत आलो गणित आपण सोडवत, इथे जाऊ. अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज ही आहे. या काय करायचं आहे, अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज. चला, याची स्थानिक किंमत किती आहे, या चाराची 4000, या चाराची किती आहे रे 40 करा. हो, क्रिया कोणती करायची इथे देऊ नये, बेरीज. चला करूया. 0 अधिक 0 0, 4 अधिक 0 म्हणजे 4, 0शी 0 आणि 0 4शी 4. पर्याय क्रमांक कोणता आला, बी. चला, पर्याय क्रमांक आला आपला बी, हे उत्तर. बघितलं का. चला पुढचं उदाहरण बघूया. 5वं उदाहरण. 5वं उदाहरण 5 काय म्हणतात बघा. परत पहिल्यांदा वाचूया आपण. 56,84,321 संख्या लिहून घेऊ आपण. बघा 56,84,321. जे म्हटलं ना ते पहिल्यांदा लिहिलं मी. बघा 56,84,321. हे 321 झाले, 84,000 झाले, 56 लक्ष झाले. चला, या संख्येतील, इथून वाचूया, या संख्येतील 8 व 3, या अंकाच्या 8 व 3 कुठे आहे, हे आहे 8 आणि हे आहे 3. या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक. चला, फरक म्हणजे काय, वजाबाकी. 8ची किंमत किती आहे मोजा. 8वरती 0 द्यावे लागते. 1 2 3 4 म्हणजे चला 8वरती 0 देतो मी 4 0. बघा ना, जेवढे अंक आहेत तेवढे 0 म्हणजे त्याची किंमत झाली 80,000. आणि 300, 3ची किंमत शतक स्थान असल्यामुळे 300. यांची कोणती क्रिया करायची म्हटलं, फरक विचारला. बघा इथे फरक, म्हणून तफावत फरक हे असेल तर वजाबाकी. चला वजाबाकी करून टाकूया आपण. 0तून 0 गेलं 0 राहिलं, 0तून 0 गेलं 0 राहिलं, 0तून 3 जात नाही, इथं हातचं नाही, इथून घेतला इथे, इथून घ्यायचा इथे, आणि इथे पण राहते 7. करेक्ट. 10तून 3 गेले 7 राहिले, 9शी 9 आणि 7शी 7. ही संख्या पर्याय क्रमांक पहिला आहे का रे, नाही. पर्याय कोणता आला रे, अगदी बरोबर, दुसरा पर्याय क्रमांक आला बी, 79,700. पर्याय कोणता आला, बी, दी बरोबर. चला आता सोडूया उदाहरण नंबर 6. 6वं उदाहरण सोडूया. 6 मधलं का म्हणते बघा. पहिल्यांदा वाचू. 18,759 लिहितो मी. या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य, स्थानिक किंमत, स्थानीय मूल्य म्हणजे काय बाळांनो, स्थानिक किंमत सर्वात अधिक आहे. सांगा बरं. अगदी सोपं आहे रे.
कोणत्या अंकाचे स्थानिक किंमत सगळ्यात जास्त आहे? आली का लक्षात? हो, या एकक, दशक, शतक, हजार, 10,000 या एकची किंमत आहे ना स्थानिक किंमत. या स्थानिक किंमत म्हणजे मूल्य. स्थानिक किंमत आहे कशाची मोठी आहे? एकाची किंमत आहे किती आहे बघा? 10,000 आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 8 हा मोठा अंक जरी असला पण 8ची किंमत आहे केवळ एकक, दशक, शतक, हजार. 8,000च किंमत आहे. म्हणून पर्याय कोणता आहे ते बघा. पर्याय आला 1. उत्तर कोणतं आलं आपलं? पर्याय क्रमांक ए. चला अगदी बरोबर. चला शेवटचं एक उदाहरण बघा. या शेवटचं उदाहरण सोडूया आपण. शेवटचं उदाहरण बघा. 7वं गणित वाचू पहिल्यांदा. 9, 8 आणि 0 लिहून घेतो पहिल्यांदा मी. 9, 8, 0 लिहिलं. चला काय म्हणतंय? या अंकाचा उपयोग करून, अंकाचा उपयोग करायचा पण कंसात अजून म्हणते बघा, जेव्हा अंकाचा पुनर्वापर करण्याची परवानगी नसेल. इथं म्हणजे काय? अंकाचा पुन्हा पुन्हा वापर करण्याची परवानगी नाही. अनुमती म्हणजे परवानगी नाही. मग काय करायचं? या 3 अंकाचा वापर करायचा. किती 3 अंकी संख्या बनवता येतील? किती संख्या 3 अंकी संख्या बनवता येतील? तर याचं उत्तर बघताना आपल्याला आपण संख्या बनवून बघू. आपण 3 अंकी बनवायच्या. किती? 3 अंकी. 3 अंकापासून. चला 3 अंकापासून संख्या बनवूया. 9च्या पहिल्या संख्या बनवून टाकू. 980. 9ची एक संख्या बनली. 9ची अजून एक संख्या. 9ची अजून एक संख्या बनेल. कोणती? 9ला इथेच ठेवूया. 8 आणि 0ची बदली करू. बघा 3 अंकी संख्या झाली की नाही तयार? हो. आता 8ची संख्या बनवू. 8च्या 2 संख्या बनवू. 890 आणि 8च्या ठिकाणी 8च ठेवू. 9ची इकडे तिकडे बदली करू. 809. 9 आणि 9च्या 2 बनल्या. 8च्या 2 बनल्या. परंतु 0 आहे ना तिची संख्या बनेल परंतु 2 अंकी संख्या बनते. बघा 0ची पण संख्या बनली 89 आणि 0ची संख्या अशी बदलवत. ही 3 अंकी संख्या नाही आहे का? नाही. आणि आता याला हे करू आपण. मोजूया किती संख्या बनल्या 3 अंकी. 1 2 3 आणि 4. किती संख्या बनल्या? 4. कोणता पर्याय इथे बघा? ए हे पर्याय. पर्याय क्रमांक ए. कोणता पर्याय आला आपला? पर्याय ए हे उत्तर आलं. समजलं? उदाहरण सोडवा. अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मला सांगा. धन्यवाद.